हालेलुया, हालेलुया. हम्म. Hallelujah, स्तुति पिता. Thank you, Jesus. Hallelujah, Rabalamashaka. Shekintorobotanamosandiribi. Thank you, Jesus. आओ हम स्तुति करें, आओ हम स्तुति करें. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah, Rabalaba. Shanderi bisiki. Hallelujah. Uri balama shanderi bi. Shakento lori. Uri bitanam sekinto. Shanderi balama sakaraba. Uri bitinam sanderi bisi. पवित्र 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 अति श्रेष्ठ तू जिवंत देव. खरोखर पिता तुझी महिमा करत आहे, तुझी स्तुती करत आहे आणि तुझेच गौरव करत आहे माझ्या जिवंत देवा. कारण की या समयाला पुन्हा एकदा पिता प्रभू तुझ्या समयामध्ये तुम्हाला संधी दिली पिता, तुझे आभार मानत आहे. कारण की तुझं वचन सांगतं स्वर्ग तुझं सिंहासन, पृथ्वी तुझं पदासन आणि खरोखर मनुष्याला उद्देशून तू म्हटलास की तू कुठलं मंदिर बांधशील. हे माझ्या देवा प्रभू, मी माझं मंदिर म्हणून मी माझं अंतःकरण तुझ्या चरणापाशी मी समर्पित करत आहे पिता. खरोखर समर्पित करत आहे पिता. माझा जीव, माझा आत्मा तुझ्या चरणापाशी घेऊन मी येत आहे पिता प्रभूची. आणि खरोखर या समयाला मी प्रार्थना करत आहे, जे माझे भाऊ, ब्रदर्स, सिस्टर्स, कॉयर्स, लीडर्स, हर एक सेवक गण पिता प्रभूची तुझ्या पवित्र रक्ताच्या आवरणाखाली घेत आहे. कारण की तुझं वचन सांगतं माझ्या स्वर्गीय पिता, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देहरूपी तो अस्तित्वात आला आणि खरोखर पिता शब्दाच्या रूपामध्ये प्रभू येशू तो मनुष्य रूप धारण करून आलास. आणि खरोखर आमच्या पापांसाठी, अपराधांसाठी, श्रापांसाठी प्रभू येशू तो वधस्तंभी गेलास. स्वर्गीय पित्याची प्रभू येशू तू इच्छा पूर्ण केलीस. हे माझ्या पित्या, तुझा एकुलता एक पुत्र तो आमच्या पापासाठी, अपराधासाठी तू दिलास पिता, श्रापांसाठी तू दिलास पिता. हर एक मानवाला म्हणजे आम्हाला प्रभू येशू तू खरोखर मार्गदर्शन केलंस माझ्या देवा. की खरोखर स्वर्गीय पित्याची इच्छा ती पूर्ण कशी करायची. आणि आज असे काही लेकरं आहेत पिता ह्या जगामध्ये की तुला प्रभू येशू स्वतःचं मन अंतःकरण दिलेलं आहे. ते भाऊ आणि बहिणी आहेत,
लहान लेकरं आहेत पिता, का ते तुला तुझा अनुभव घेऊन प्रभू सर्व जीवन समर्पित करत आहेत पिता. आज अशा लेकरांसाठी मी प्रार्थना करते. खरोखर तू महान आहेस पिता. अशा लेकरांसाठी मी प्रार्थना करते की एक लहान वयामध्ये ते तुझी आराधना करतायत पिता, तुला स्तुतीचा यज्ञ देत आहेत पिता. अशा लहान लेकरांना मी स्वर्गीय पिता तुझ्या हातामध्ये देत आहे. लहान लेकरांना ज्ञान बुद्धी समज सात्मा तू दे. खरोखर पिता त्यांना आत्मिक नेत्र तू दे. कारण की तुझं वचन सांगतं प्रवेश, हे माझ्या पित्या, तू वचनातून आम्हाला शब्द दिलेले आहेस पिता. आणि ते शब्द आमच्या प्रत्येकाच्या जीवनात अस्तित्वात आलेले आहे पिता. खरोखर तू म्हटलेलं आहेस पिता, शेवटच्या काळामध्ये हर एक मनुष्य मात्रावर मी आत्म्याचा वर्षाव करेल. हो दे तुझी गौरव, हो दे तुझी महिमा आणि हो दे तुझी स्तुती माझ्या देवा. खरोखर तू महान आहेस प्रभू. या पृथ्वीवरती आम्ही सर्वजण राहत असताना स्वर्गीय पिता तुझं मन व्याकुळ होत आहे आणि हर एक मनुष्याला तू आशीर्वादित करत आहेस पिता. हर एक मनुष्यावरती तुझा आत्म्याचा वर्षाव करत आहेस पिता. हर एक मनुष्याच्या जीवनात तू कार्य करत आहेस. म्हणून प्रवेश, हे माझ्या पित्या, तू वचनाच्या द्वारे आम्हाला प्रकट केलंस. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर तू आत्मेने कार्यसिद्ध असलेला तू जिवंत स्वर्गीय पिता आहेस. अद्भुत असा परमेश्वर आहेस. अशक्य ते शक्य करणारा तू जिवंत देव आहेस प्रभू. अपेक्षेच्या पलीकडे देणारा तू परमेश्वर आहेस. आणि खरोखर त्या अनाथांसाठी मी प्रार्थना करते, ज्या स्त्रिया आज रडत आहेत पिता, ज्या स्त्रियांचे नवरे त्यांच्या मुलांची काळजी घेत नाहीत पिता, अशा लेकरांसाठी मी प्रार्थना करते पिता. प्रभू, त्या वडिलांसाठी मी प्रार्थना करते प्रभू. कारण की त्या वडिलांचं हृदय तू बदल, जे वडील आपल्या लेकरांचा तिरस्कार करत, जे वडील आपल्या लेकरांचं संगोपन करत नाहीत पिता, आणि जे वडील आपल्या स्वतंत्र स्वतःला लेकरं असून ह्या जगामध्ये एक वडिलांचा अधिकार देत नाहीत पिता प्रभूजी. शकंतो रोखो दीना मानता राबासे रखेते कथा नामसा रखेते नमास. प्रभू, तुझं वचन सांगतं, माझ्या लोकांचा ज्ञानाच्या अभावी नाश आहे. खरोखर तो उपदेशकामध्ये म्हटलंच पिता. तर अशा वडिलांना तो स्पर्श कर, का जे वडील जन्म देऊन देखील आपल्या लेकरांचं संगोपन करत नाही पिता. प्रभू, तुझं वचन सांगतं, हे माझ्या पित्या, तुझं वचन सांगतं, माग म्हणजे मिळेल, शोध म्हणजे सापडेल आणि ठोक म्हणजे उघडलंच जाईल. होय माझ्या जिवंत देवा. प्रभू, आता क्षणाला मी तुझ्या दरवाजा ठोकवत आहे. इर्मिया 33:3 प्रमाणे हे माझ्या पित्या, मी तुला हाक मारत. प्रभू, तू म्हणतो, तू मला हाक मार म्हणजे मी तुला गुप्त गोष्टी प्रगट करेन. माझ्या जिवंत देवा, या जगामधले पिता प्रभू, प्रत्येक गुप्त गोष्टी, पृथ्वीतल्या गुप्त गोष्टी प्रभू तुम्हाला प्रगट कर माझ्या जिवंत देवा. खरोखर या पृथ्वीचं अवलोकन करणारा तू जिवंत देव आहेस. हे माझ्या पित्या, तू म्हणतो उत्पत्तीमध्ये की मी मनुष्याला जन्म देऊन
पश्चात्ताप झालेला आहे. खरोखर माझ्या देवा, तू मनुष्याला जन्म दिलास आणि मनुष्याला साजेसी अशी पत्नी सहकारी तू दिलेली आहेस पिता. पण खरोखर ते पती पत्नी आज या जगामध्ये एकत्रित नाहीत पिता. अशा लेकरांसाठी मी प्रार्थना करते, अशा स्त्रियांसाठी प्रार्थना करते. हे माझ्या पित्या, तुझी कृपा दया सनातन आहे. त्या स्त्रियांना तू स्पर्श कर पिता. पती असून देखील ते पत्नी स्वतःच्या जीवाला एकांटी समजत आहेत पिता. जे पती स्वतःच्या पत्नीचा स्वर्गीय पिता काळजी करत नाही आणि त्या पत्नीला अपमानित करत आहे, अशा स्त्रियांसाठी मी प्रार्थना करते. हे माझ्या देवा प्रभू, या स्त्रियांकडे तू बघ आणि त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडून आण पिता. तो चमत्कार प्रभू येशू, हे माझ्या स्वर्गीय पिता, तो चमत्कार तू दे. अशा स्त्रियांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भर, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भर. तुझ्या हर एक वर्धनाने तू भर, तुझ्या वचनाने तू भर. त्या स्त्रियांना तू स्पर्श कर पिता. ज्यांचे पती स्वतःच्या पत्नीची काळजी करत नाही पिता, तिला अपमानित करतात पिता, तिला धिक्कारतात पिता, तिला छळतात पिता, अशा स्त्रियांना प्रभू स्वर्गीय पिता परमेश्वर तुझ्या स्वर्गीय सिंहासनाजवळ जागा आहे प्रभू, तुझ्या वचनात जागा आहे प्रभू, तुझ्या सामर्थ्यात जागा